जालना आणि धुळे मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी मनुस्मृतीच्या दहनास सामाजिक समता आणि न्यायाचा संदेश पुन्हा एकदा दिला. जालनामध्ये मनुस्मृती दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या वतीने जालनामध्ये मनुस्मृतीचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले. फोरमच्या सदस्यांनी दिले की मनुस्मृतीमध्ये बहुजन समाजाचा अपमान करण्यात आलेला आहे, पूर्ण देशाच्या सन्मानावर आघात आहे. त्याला अन्याय आणि भेदभावाचे प्रतीक मानून आंबेडकर अनुयायांनी त्याचा विरोध केला आणि त्याच्या दहनाद्वारे समानतेची भावना स्थापित करण्याचा संकल्प केला. धुळेमध्ये देखील विरोधाचा स्वर. धुळेमध्ये ऑल इंडिया पॅन्थर सेनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती स्मारकाजवळ मनुस्मृतीचे प्रतिकात्मक दहन केले आणि ते दलित आणि महिलांवरील अत्याचाराचे स्रोत म्हणून दर्शविले. सेनेने ते आधुनिक संदर्भात ईव्हीएम मशीनशी जोडले आणि त्याला हटवून बॅलेट पेपरच्या आधारे निवडणुका घेण्याची मागणी केली. तसेच भविष्यात ईव्हीएमचा वापर न करण्याची इशारा दिला. 25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगडच्या तलहटीत मनुस्मृतीचे दहन केले होते. त्यानुसार हा ग्रंथ जात आणि लिंग आधारित भेदभावाचा मुख्य कारण होता. ही घटना भारतीय समाजातील समानता आणि न्यायासाठीच्या संघर्षाचे प्रतीक बनली. जालना आणि धुळे येथील या घटनांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना पुन्हा एकदा जिवंत केले. दोन्ही ठिकाणी उपस्थित अनुयायांनी समाजातील भेदभाव आणि अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमांनी सामाजिक न्याय, समानता आणि लोकशाही मूल्ये टिकवण्यासाठी लोकांना प्रेरित केले.